विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पुढील घटक आणि तो आहे कर्मचारी संघटन किंवा स्टाफिंग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या कर्मचारी संघटन किंवा स्टाफिंग या संदर्भातील थेरॉटिकल भाग पाहणार आहोत आणि त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रहो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या फॉलो करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया कर्मचारी संघटन म्हणजे स्टाफिंग, थेअरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन. कर्मचारी संघटन यामध्ये आपण काय भाग पाहणार आहोत? तर कर्मचारी संघटन अर्थ, व्याख्या, गरज, त्याचे महत्त्व आणि कर्मचारी निवड किंवा कर्मचारी भरती रिक्रुटमेंट या सर्व मुद्द्यांचा आधार घेऊन आपण हा कर्मचारी संघटन भाग अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया कर्मचारी संघटन अर्थ आणि व्याख्या. अर्थ कोणत्याही व्यवसायातील महत्त्वाचा मानला जाणारा आणि अत्यावश्यक असणारा मानवी घटक म्हणजेच मनुष्यबळ किंवा कर्मचारी होय. कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, त्यांचे प्रश्न या सर्व विचारात घेऊन त्या सोडवण्यासाठी संघटना स्थापन करणे अत्यंत गरजेचे असते. कर्मचारी संघटना म्हणजे व्यवसायासाठी आवश्यक असणारी कर्मचाऱ्यांची गरज ओळखणे, त्यानुसार नोकर भरती करणे किंवा कर्मचारी निवड करणे, कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे, कर्मचाऱ्यांची पदोन्नती करणे, त्यांची निवृत्ती या सर्व घटकांचा विचार करणे होय. कर्मचारी संघटना हा व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा भाग आहे. कर्मचारी संघटना ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. उत्पादन घटकापैकी मनुष्यबळ या घटकाविषयी निर्णय घेणे म्हणजेच कर्मचारी संघटन होय. व्याख्या. कुट्स यांनी केलेली जी व्याख्या आहे कर्मचारी संघटनेबाबत ती पुढील प्रमाणे. कर्मचारी संघटन म्हणजे नोकर भरती, कर्मचारी नियुक्ती, पदोन्नती आणि प्रशिक्षण या सर्व बाबींची प्रक्रिया होय. याचाच अर्थ की कर्मचारी संघटनेमध्ये फक्त नोकर भरती असत नाही, तर नोकर भरतीबरोबरच त्या कर्मचाऱ्यांची योग्य पदावर नियुक्ती करणे, त्याच्या कौशल्यानुसार, त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या योग्यतेनुसार त्यांना पदोन्नती म्हणजेच वरील स्तरावरील पद त्याला प्राप्त करून देणे आणि आवश्यकतेनुसार जर गरज असेल तर त्याला योग्य त्या प्रकारचे प्रशिक्षण देणे, या सर्व घटकांचा समावेश कर्मचारी संघटन या संज्ञेत होतो. तिसरा भाग पाहतोय आपण, ते म्हणजे कर्मचारी संघटनेची गरज आहे का? कर्मचारी संघटनेची गरज आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला पुढील मुद्द्यांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसाय उद्दिष्टांची पूर्तता. कर्मचारी संघटन कार्यामुळे मनुष्यबळ व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले जाते. व्यवसाय उद्दिष्टांची योग्य वेळेत योग्य प्रकारे पूर्तता करण्यासाठी कर्मचारी संघटन हे गरजेचे आहे, आवश्यक आहे. दुसरा घटक व्यवसाय संस्थेबद्दल विश्वास. कर्मचारी संघटन म्हणजे केवळ नोकर भरती नसून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, प्रशिक्षण, निवृत्ती वेतन इत्यादी संबंधीची काळजी घेणे हा असतो. कर्मचाऱ्यांच्या मनात व्यवसाय संस्थेबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी
कर्मचारी संघटना चांगल्या प्रकारे असणे हे अत्यंत गरजेचे असते. तिसरा घटक स्पर्धेत टिकणे. व्यवसाय संस्थेत कर्मचारी टिकून ठेवणे ही सध्याच्या काळाची प्रत्येक व्यवसाय संस्थेची गरज आहे. कुशल, कौशल्य असणारा, योग्य पात्रतेचा कर्मचारी व्यवसाय संस्था सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असा कर्मचारी जर संघटनेतून गेला तर व्यवसाय संघटनेला अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येणार नाही आणि म्हणून असा कर्मचारी आपल्याच व्यवसायात टिकून ठेवण्याच्या या स्पर्धेसाठी कर्मचारी संघटन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. 4. महत्त्व. कर्मचारी संघटन गरजेचं आहे हे पाहिल्यानंतर याच कर्मचारी संघटनेचे महत्त्व आपल्याला पुढील मुद्द्याच्या आधारे सांगता येईल. चांगला व कार्यक्षम कर्मचारी ही त्या संस्थेची संपत्ती असते. त्यामुळे कर्मचारी नियुक्तीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे महत्त्व आपल्याला पुढील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येऊ शकेल. 1. तांत्रिक स्वरूपाचे होणारे बदल. औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत चाललेला आहे. जागतिकीकरण, उदात्तीकरण व खाजगीकरण इत्यादीमुळे औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. अशा प्रकारच्या बदलामुळे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची निवड कर्मचारी म्हणून करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि कर्मचारी संघटनेमुळे ते शक्य आहे आणि म्हणून कर्मचारी संघटनेला व्यवसाय संस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. 2. व्यवसायाचा विस्तार. व्यवसाय संस्थेचा आकार हा औद्योगिक क्रांतीनंतर आणि जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर आणि त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रावर आधारलेला आहे. त्यामुळे त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे गरजेचे आहे. पूर्वी मानवी बळाच्या प्रत्यक्षात उपयोग होत होता, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आजच्या बदलत्या उद्योग प्रणालीमुळे असंख्य कामे ही संगणकामार्फत केलेली जातात. त्यामुळे पात्र व कुशल कर्मचारी नियुक्ती करणे हे अत्यावश्यक बनलेले आहे. त्यासाठीच कर्मचारी संघटनेची ही आवश्यकता आहे. 3. मानवी संबंध. चांगली कर्मचारी ही उद्योगाची अदृश्य संपत्ती असते. त्यामुळे उद्योगाचे यश हे व्यवसाय संस्थेतील कर्मचाऱ्यावर अवलंबून असते. उद्योगात मालक व कर्मचारी यांचे संबंध चांगले असतील तर व्यवसायाच्या उत्पादनात आणि त्याचप्रमाणे नफ्यात वाढ होऊ शकते. 4था घटक कुशल व्यवस्थापक. कुशल व्यवस्थापकाच्या दृष्टीने व्यवस्थापनातील नियुक्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कुशल व्यवस्थापकांना टिकून ठेवण्याचा प्रयत्न व्यवसाय संस्था हे नेहमीच करीत असतात. हुशार, कार्यक्षम व कुशल व्यवस्थापकाच्या नियुक्तीला व्यवसाय संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कुशल व्यवस्थापकामुळेच निश्चितपणे व्यवसायाची उद्दिष्टे ही सहजपणे साध्य होऊ शकतात. 5. मनुष्यबळाचा पर्याप्त वापर. प्रत्येक संघटना कर्मचाऱ्यांची भरती, पदोन्नती, प्रशिक्षण व वेतन इत्यादी बाबींवर खर्च करीत असली तरी हा खर्च करताना संघटनेतील मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग म्हणजेच पर्याप्त वापर कसा करून घेता येईल याकडे लक्ष देत असते आणि त्यामुळेच व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचारी नियुक्तीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या 5 घटकाच्या आधारे आपण हे म्हणू शकतो की कर्मचारी संघटन आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे अतिशय महत्त्वाचे आहे. कर्मचारी भरती किंवा रिक्रुटमेंट. व्यवसायात वस्तू आणि सेवांचे उत्पादन वितरण करण्यासाठी व्यवसायाच्या आकारमानानुसार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.
योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक झालेली असेल तर निश्चितपणे व्यवसाय संस्थेची उत्पादकता ही वाढीस लागू शकते. वरिष्ठ पातळीवर व कनिष्ठ पातळीवर अनेक कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती केली जाते. ज्या पदासाठी नोकर भरती करावयाची आहे किंवा कर्मचाऱ्यांची निवड करावयाची आहे त्यानुसार त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यांचे तांत्रिक कौशल्य, शिक्षण, अनुभव, विचार करण्याची पद्धत असे अनेक निकष लावून त्यांची निवड केली जाते किंवा भरती केली जाते. कर्मचारी निवडीचे किंवा भरतीचे मार्ग आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल. 1. जाहिरातीद्वारे भरती. जाहिरातीच्या माध्यमातून अनेक व्यवसाय संस्था, व्यापारी संस्था, शिक्षण संस्था, बँका, सरकारी विभाग कर्मचाऱ्यांची भरतीसाठी वर्तमानपत्रातून किंवा मासिकातून जाहिरात देतात. त्या अनुषंगाने उमेदवार विशिष्ट मुदतीत आपला अर्ज व्यवसाय संस्थेला सादर करीत असतो. व्यवस्थापन आलेल्या या उमेदवार अर्जाची छाननी करतात व त्या उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाते. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा चर्चेसाठी बोलून घेतले जाते. मुलाखत झाल्यानंतर उपलब्ध उमेदवारातून गुणवत्ता प्राप्त उमेदवारांची एक यादी तयार केली जाते आणि त्यानुसार त्यांची निवड केली जाते आणि ही निवड करून त्यांची भरती केली जाते. प्रामुख्याने संरक्षण किंवा पोलीस विभागातील भरतीसाठी जाहिरात दिल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखतीबरोबरच त्यांची शारीरिक तंदुरुस्ती परीक्षा देखील घेतली जाते. कर्मचारी भरतीचा दुसरा मार्ग तंत्रज्ञानाद्वारे भरती. आधुनिक काळात माहिती व तंत्रज्ञान कंपन्या इच्छुक उमेदवाराशी आधुनिक तंत्राचा वापर करून म्हणजेच इंटरनेटद्वारे संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन व्हिडिओ किंवा ऑडिओच्या माध्यमातून उमेदवाराशी चर्चा करून म्हणजेच मुलाखती घेऊन त्यातून योग्य त्या उमेदवाराची निवड करीत असतात. तिसरं माध्यम आहे लेखी परीक्षेद्वारे भरती. अनेक खाजगी व सार्वजनिक व्यवसाय संस्था उमेदवारी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन त्यानंतर त्यांची मुलाखत घेऊन कर्मचाऱ्यांची भरती करीत असतात. कर्मचारी भरती करण्याची ही पद्धती ही आधुनिक कालावधीमध्ये प्राचीन कालापासून चालत आलेली आहे. 4. पोस्टरद्वारे भरती. पोस्टरद्वारे भरती ही विशेष आपत्तीच्या काळात अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावून किंवा प्रत्यक्षपणे आवाहन करून देशकार्यासाठी भरती होण्यासाठी तरुण वर्गाला आमंत्रित केले जाते. 5वा माध्यम आहे संपर्काद्वारे भरती. अनेक व्यवसाय संस्था आपल्या परिचित व्यक्तीकडून किंवा विश्वसनीय व्यक्तीकडून माहिती घेऊन योग्य, लायक व विश्वसनीय उमेदवारांची निवड करतात किंवा भरती करतात. 6वं माध्यम आहे मध्यस्थाद्वारे भरती. कर्मचारी भरतीसाठी व्यापारी तत्वावर कार्य करणाऱ्या अनेक संस्था अस्तित्वात आहेत. म्हणजे हे मध्यस्थ म्हणून काम करतात, त्यासाठी कमिशन घेतात. अशा मध्यस्थ संस्था आपल्या ग्राहक कंपन्यासाठी प्राथमिक निवडीचे सर्व सोपस कर म्हणजेच प्रक्रिया प्रोसेस पूर्ण करून अंतिम निवडीसाठी एक लघुत्तम यादी तयार करतात व या ग्राहक कंपनीकडे अशा उमेदवारांची माहिती पाठवितात. ग्राहक कंपनी या माहितीच्या आधारे त्या यादीतील नावामधील काही कर्मचाऱ्यांची निवड करतात. 7वं माध्यम आहे आकर्षणाद्वारे भरती. कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे ही देखील कर्मचारी भरतीची एक पद्धत आहे. काही कंपन्या विशिष्ट महत्त्वाच्या पदासाठी भरघोस वेतन व सोयी सवलतीचे आमिष दाखवून स्पर्धक कंपन्यातील गुणवंत कर्मचाऱ्यांना व तज्ज्ञ व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात. उच्च पदावरील अधिकारी व कौशल्याधिष्ठित पदे यासाठी अनेक व्यवसाय संस्था या मार्गाचा अवलंब करून कर्मचारी भरती करीत असतात. 8वं माध्यम सरसकट भरती. जेव्हा विशिष्ट पदासाठी मनुष्यबळ मिळणे कठीण असते तेव्हा एका ठराविक निकष निश्चिती करून तेवढी पात्रता असणाऱ्या सर्वच व्यक्तीची
व्यवसाय संस्थेमध्ये भरती केली जाते. अशा भरतीला सरसकट भरती असे म्हटले जाते. 9. नोकर भरती केंद्राद्वारे भरती. सरकारी व खाजगी नोकर भरती केंद्रामध्ये गरजू शिक्षित व्यक्ती नोकरीसाठी आपली नोंदणी करतात. त्याचप्रमाणे व्यवसाय संस्था देखील किंवा व्यवसाय चालक देखील आपली कर्मचाऱ्याची गरज अशा केंद्राकडे पाठवितात किंवा केंद्राकडे नोंदणी करतात. या नोकर भरती केंद्रातून कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. नोकरी भरती केंद्रे ही मध्यस्थांची कामे करत असतात आणि त्यासाठी त्यांना कर्मचारी आणि त्याचप्रमाणे कंपन्या या दोघांकडूनही मोबदला प्राप्त होतो. 10. शैक्षणिक संस्थामार्फत भरती. आधुनिक कालावधीत अनेक मोठमोठ्या कंपन्या थेट शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधून कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन विद्यार्थ्यांना किंवा पदवीधरांना नोकरीसाठी आमंत्रित करीत असतात. व्यवसाय संस्थेच्या गरजेनुसार व विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार व कौशल्यानुसार व्यवसाय संस्था या विद्यार्थ्यांची किंवा पदवीधरांची आपल्या व्यवसाय संस्थेसाठी कर्मचारी म्हणून निवड करतात. आणि 11. अंतर्गत भरती. अनेक व्यवसाय संस्था आपल्याच कर्मचाऱ्यांना बढती देऊन वरिष्ठ पातळीवर त्यांची नेमणूक करतात. नोकर भरतीची ही पद्धत म्हणजेच अंतर्गत भरती होय. अशा प्रकारे विविध माध्यमाद्वारे किंवा प्रकाराने कर्मचाऱ्यांची निवड किंवा भरती ही केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व आपण थेरॉटिकल पार्ट पाहिल्यानंतर याच टॉपिकवर आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत हे अतिशय थोडक्यात पाहूया. प्रश्न क्रमांक 1. कर्मचारी संघटन म्हणजे कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कर्मचाऱ्यांची पदोन्नती, कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांची निवृत्ती ह्या सर्व घटकांना मिळूनच कर्मचारी संघटन असं म्हणतात आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 2. व्यवसाय संस्थेला कर्मचारी संघटनेची गरज का असते, का भासते? तर आपल्याला सांगता येईल, मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी कर्मचारी संघटनेची गरज असते. व्यवसाय संस्थेचा विस्तार करण्यासाठी कर्मचारी संघटनेची गरज असते. त्याचप्रमाणे व्यवसाय संस्थेची उत्पादकता वाढविण्यासाठी, नफा मिळविण्यासाठी कर्मचारी संघटनेची गरज असते. त्याचप्रमाणे कुशल, कौशल्य, ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी देखील कर्मचारी संघटनेची गरज असते. या सर्व कारणासाठी व्यवसाय संस्थेला कर्मचारी संघटनेची गरज भासते आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3. व्यवसाय संस्थेत कर्मचारी नियुक्तीचे महत्त्व खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होते? 1990-91 नंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदात्तीकरण या घटकांमुळे औद्योगिक क्षेत्राचं स्वरूप बदललेलं आहे आणि नॅचरली त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचं स्वरूप, उत्पादन क्षमता, विक्री हे सगळ्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि त्यामुळे या बदलानुसारच कर्मचारी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे व्यवसाय संस्थेमध्ये राहिलेले आहे आणि म्हणून उत्तर सांगता येईल की वरील तिन्ही घटक हे महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 4. व्यवसाय संस्थेत कर्मचारी निवड करताना खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? त्या कर्मचाऱ्याचं शिक्षण म्हणजे पात्रता, त्या कर्मचाऱ्याचा अनुभव एक्सपिरियन्स, त्या कर्मचाऱ्याकडे असलेलं तांत्रिक कौशल्य हो, या तिन्ही घटकांचा विचार करूनच त्या कर्मचाऱ्याची निवड व्यवसाय संस्थेमध्ये केली जाते आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5. जेव्हा विशिष्ट पदासाठी मनुष्यबळ मिळणे अवघड असते, कठीण असते, तेव्हा एक ठराविक निकष निश्चित करून तेवढी पात्रता असणाऱ्या सर्वच व्यक्तीची व्यवसाय संस्थेमध्ये भरती केली जात असेल तर अशा भरतीला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं सरसकट भरती. अगोदरचा जर थेरॉटिकल पार्ट तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष देऊन
ऐकलेला असेल, पाहिलेला असेल, समजून घेतलेला असेल, त्याचं आकलन तुम्हाला जर झालेलं असेल तर या सर्व प्रश्नांची तुम्हाला समर्पकपणे उत्तरे देता येऊ शकतील. म्हणून डायरेक्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे जाण्यापूर्वी थेरॉटिकल पार्ट अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे. ए. सरसकट भरती. प्रश्न क्रमांक 6. व्यवसाय संस्था जर आपल्याच कर्मचाऱ्यांना बढती देऊन वरिष्ठ पातळीवर त्याची नेमणूक करीत असेल, प्रमोशन, तर अशा भरतीला आपण काय म्हणू शकतो? तर अशा भरतीला आपण अंतर्गत भरती असं म्हणू शकतो. बी. प्रश्न क्रमांक 7. व्यवसाय संस्थेच्या गरजेनुसार व विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार व कौशल्यानुसार जर व्यवसाय संस्था कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन विद्यार्थ्यांना किंवा पदवीधरांना नोकरीसाठी आमंत्रित करीत असतील तर अशा भरतीला काय म्हटलं जातं? तर अशा भरतीला शैक्षणिक संस्थेमार्फतची भरती असं म्हटलं जातं. सी. प्रश्न क्रमांक 8. व्यवसाय संस्था आपल्या परिचित व्यक्तीकडून किंवा विश्वसनीय व्यक्तीकडून माहिती घेऊन योग्य, लायक व विश्वसनीय उमेदवारांची भरती करीत असेल तर अशा भरतीस काय म्हटलं जातं? संपर्काद्वारे भरती असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या विश्वसनीय किंवा परिचित लोकांना संपर्क साधायचा आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायची, कोण चांगला आहे, कोण नाही, आणि त्याद्वारे भरती करणे. ए. प्रश्न क्रमांक 9. व्यापारी तत्वावर कार्य करणाऱ्या ग्राहक कंपनीद्वारे कर्मचारी भरती केली जात असेल तर त्यास कोणती भरती असं म्हणतात? तर त्यास मध्यस्थाद्वारे भरती असं म्हटलं जातं. बी. वर्तमानपत्राद्वारे माहिती मागून जर कर्मचारी भरती केली जात असेल तर अशा भरतीस काय म्हणतात? तर जाहिरातीद्वारे भरती असं म्हणतात. आणि अलीकडे तुम्हाला या पद्धतीने जास्तीत जास्त भरतीचं प्रमाण तुम्हाला दिसून येऊ शकेल. म्हणून उत्तर आहे सी. विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व थेरॉटिकल भाग आणि त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. पुढील टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजेच निर्देशन म्हणजेच डायरेक्शन या टॉपिक वरील थेरी आणि त्याच टॉपिक वरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. तुमचे जर काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे नमूद करा. हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील टॉपिक आपण पाहणार आहे निर्देशन म्हणजेच डायरेक्शन या घटकावरील. धन्यवाद.